पंचाचा सिग्नल आपल्याला पाहायला शैलेशजी चिर्लेकर सर वाहन ज्ञानेश्वर कोहली आणि रुपेश मात्र स्ट्राईक वरती लॉस्ट्रेकला दिनेश पंचाचा ग्रीन सिग्नल. पहिल्या सत्राला सुरुवात. पहिल्या षटकातील पहिला चेंडू आडव्या पट्ट्याने आपण पाहिला तर स्टेडियमच्या मध्ये क्षेत्रक्षण चेंडूखाली चेंडू पकडीपर्यंत एकदा होते कंप्लीट रुपेशच्या माध्यमातून धारापूर टीमची धावसंख्या 1 या आकड्यामध्ये मात्र इथे खुले केलं स्कोर कार्ड धावसंख्या पाहिली 1 या आकड्यावरती लागली जातो पोर्तुगीज मास्टर धारापूर टीमची. दिनेश मात्र स्ट्राईक कन्वर्ट करतो. सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला जातो. ज्ञानेश्वर कोहली पुन्हा एकदा गोलाच्या बारवर षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज ज्ञानेश्वर कोहली. दिनेशसाठी विरुद्धच्या रिझल्टमध्ये पटका चांगला सीमा रेषा पलीकडे दमदार षटकार. काल्यांचा मात्र कडकडत झालाय सुरुवात. इथे पाहू शकाल डेड बॉल पंचाचा इशारा डेड बॉल येतो. श्रीजित शिर्लेकर वहाळ पंथन पंचाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला जातो. पण कुठे मात्र स्टंप मात्र हवेच्या साथीने पडले. बॉलिंग टाकता येईल पाहिलं नाही पडला ऑटोमॅटिक बॉलिंग लागला तर हवेच्या साथीने जातो स्टंप पडले का लागला नो बॉल दोन मिनिटं मात्र नक्कीच आपण निर्णय देऊ शकतो. जेपीसी मास्टर सर या पण जेपीसी मास्टर सर आपण याकडे आणि जो काही निर्णय असेल अध्यक्षांचे देखील 2 मिनिटं नक्की जेपीसी मास्टर सर होते मास्टर इंजिनियर अध्यक्ष त्यांच्या वतीने निर्णय घेतला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 2 पंच आणि जो काही निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची अशोक देव सर येथून मैदानामध्ये आले. पडला तर ठीक आहे सरांचा इशारा षटकार आणि हा 6 धावा असतील. धारापूर नक्कीच अशोक देव सर आमचे सातत्याने मात्र जेपी समाजाचा जो पण निर्णय असेल त्या निर्णयाची आपण अंमलबजावणी केली. आम्ही कमिटीला विचारलं त्यानंतर निर्णय घेतला. 6 धावा असतील. संघाची धावसंख्या तुम्हाला 7 आकड्यावरती 7 धावसंख्या ज्ञानेश्वर कोहली दिनेशच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. कृपेशच्या बॅटमधून कृपेश खेळण्यासाठी सज्ज. असा चेंडू जोरदार आपल्याला मात्र इथे हलक्या पद्धतीने कटवला जातो. चेंडू एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने आता मात्र घराघरी टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती 3 चेंडू पडले ज्ञानेश्वर कोहलीने या सामन्यामध्ये जिंकले. तो धडक मारेल सरळ सेमी फायनलच्या लढतीमध्ये. तुम्ही संघाला मात्र पराकाष्ट करावी लागतील या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. खरोखरच एका ट्रॉफीवरती नाव उरवलं जाईल याचा देखील विचार करायचा आहे. आता पटका पाहू शकाल लवकरच्या रिझल्टमध्ये एका टप्प्याने कलेक्शन चांगलं आणि तो एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा केला जातो प्रयत्न करतो मात्र पाहिला तर एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने नवी आकड्यावरती धावसंख्या ज्ञानेश्वर कोहली गोलाच्या मार्कवर सामोरे फलंदाज दिनेश आपल्याला पाहायला मिळत होतो. कृपेश असेल स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल. ज्ञानेश्वरचा चेंडू बॅटच्या एज मध्ये सीमा रेषा पलीकडे हा षटकार. लाजवाब कृपेशच्या बॅटमधून हा पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 15 या आकड्यावरती पंजा ओव्हरमधला शेवटचा चेंडू 5 चेंडूमध्ये 15 धावसंख्या येते. आपण पाहिलं तर धारापुरी पोर्तुगीज टीमच्या आल्या. सलामीची जोडी चांगली खेळ करतो. टॉस जिंकल्यानंतर कंपनीची पोर्तुगीज टीमने क्षेत्ररक्षक निवडला. पंजा ओव्हरमधला शेवटचा चेंडू. आताचा पटका सुद्धा मात्र गोलंदाज जातो चेंडू मागे तत्पूर्वी मात्र एक धाव होतो कंप्लीट आणि 21 नंबर फलंदाज सांगतो कृपेश. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धारापुरी पोर्तुगीज टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती 16 धावसंख्या पाहायला मिळत जातात. अतिशय चांगली स्पर्धा मित्रांनो आपल्यापर्यंत आली. विभागातील म्हटलं तर इंडियन प्लस मास्टर कप स्पोर्ट्स सेंटर आयोजित या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत होते. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती
फक्त नक्कीच 5 षटकाचा सामना असेल. 5 ओव्हरची मॅच. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज येईल किशोर कोहली. फोर्टिकस मास्टर कोंबडच्या टीमच्या वतीनं किशोर कोहली येतो पहिल्या सत्रासाठी. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज सामान्य फलंदाज रुपेश. त्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले. तोच फलंदाज मात्र कृपेश आपल्याला खेळताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. सुरुवात धाबेसारख्या ओंबे संघाने सामना जिंकलाय. एका साईडला नांदे फोर्टिकस. यापुढची दुसऱ्या फिल्डर दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला नांदे फोर्टिकस. त्याच्या आगीस मध्ये मात्र उल्लेख फोर्टिकस अशी मात्र लढत पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र पहिल्या चेंडूवरती कृपेशचा दांडी तिथे मात्र उडवली जातो आणि पहिला विकेट मात्र परतला जाईल घरापुरी फोर्टिकस टीमचा. फलंदाज कृपेशला यावं लागेल खेळाडू लक्ष द्या. सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज कौतुक करावं लागेल. कृपेशचे 2 षटकार. त्यानंतर मात्र कृपेशला नाराजगीने मात्र परतावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मात्र पहिली सफलता किशोर कोहलीने मिळवली. अतिशय चांगले धक्के पाहायला मिळाले कृपेशच्या बॅटमध्ये. नवीन फलंदाज जातो आकाश. मैदानाच्या आतमध्ये इनाईट नंबर 3 आकाश ठाकूर आपली पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये जाईल. घरापुरी फोर्टिकस टीमला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. क्षेत्रक्षण करताना मात्र टॉस जिंकल्यानंतर कोंबडची फोर्टिकस टीम पाहायला मिळेल. ज्या कोणाला जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आस्वाद घ्यायचा. पण तिथे जेवण झालेलं आहे. सहभागासाठी मला जेवणाचा आज आस्वाद असेल शिलगरगाव. तर आदित्य नक्कीच येथून भरवाडा होतील या स्पर्धेसाठी हजेरी लावली. सामना असेल आपला आदित्यचा. एक चांगला संघ यंग टॅलेंट देखील महेश पोट शिलगर आणि महेश पोट शिलगर फोर्टिकस टीम यांच्या वतीनं आज देखील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत जातो शिलगर गावामध्ये. संघाची धाव संख्या 16 याकड्यावरती पहिल्या चेंडूवरती पहिली सफलता किशोर कोहली आणि मात्र सामोरे आकाश ठाकूर. जोरदार अपील आली. पंचांकडे बरीच अपील केली. त्यानंतर मात्र चेंडूवरती मोठधाव चेंडू पंच अतिशय चालाकी पंच नॉट चेंडू जातो. संघाची धाव संख्या 16 याकड्यावरती. षटक क्रमांक दुसऱ्या पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर मंगेश कोहली चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतो. सामोरे मात्र घारापुरी टीमचा आकाश ठाकूर खेळण्यासाठी सज्ज. षटकातील पुढचा चेंडू बॅटच्या रनरमध्ये स्विच साऊंडचा आवाज सीमा रेषच्या पलीकडे निर्विकेटच्या डोक्यावर जाईल. हा दमदार धमाका षटकार आकाश ठाकूरच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळाला. संघाची धाव संख्या पोहोचली पुढे 22 आकड्यावरती. या सामन्यामध्ये जिंकायचं आहे करैयामध्ये. कारण एका ट्रॉफीचा डाव कोरवायचा या स्पर्धेतील महेश पोट आयोजित फोर्टिकस शिलगर आयोजित स्पर्धेमध्ये नक्कीच आपल्याला एका ट्रॉफीवरती नाव करायचं. तेच पराकष्ट घारापुरी टीमला आज बाय मिळाली. त्याचनंतर मात्र खेळताना पाहू शकाल घारापुरी फोर्टिकस. आता चेंडू मात्र कार्पेटच्या साह्याने आपण पाहिलं तर लॉंगॉच्या डिव्हिजनमध्ये क्षेत्रक्षण कलेक्शन करतो. देखीपर्यंत एक धाव कंप्लीट. एका धावेच्या मदतीने एक बाद 23 आकड्यावरती धाव संख्या घारापुरी फोर्टिकस टीमची पाहायला मिळत जातो. एका साईडला दिनेश, एका साईडला आकाश ठाकूर, गोलंदाज मात्र मंगेश कोहली किशोर कोहली आणि षटकातील शेवटचे चेंडू असतील तो सामान्य फलंदाज मात्र दिनेश. कसा जमला सीमा रेषच्या पलीकडे हा दमदार षटकार. या 6 धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या पाहिली करता मला 29 आकड्यावरती. दुसऱ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू त्यांची लास्ट डिलिव्हरी 29 धाव संख्या आल्या. मग पुढे जेवणाचा आस्वाद घ्यायचा. आपण सर्वांसाठी जेवण उपलब्ध आहे आपल्या मंचाच्या बाजूला साईडला येऊन मात्र जेवणाचा आस्वाद घ्यायचा सर्वांना विनंती आहे. शेवटच्या चेंडूवरती धमाका सीमा रेषच्या पलीकडे हा एक षटकार. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकाल बरं फोर्टिकस घारापुरी टीमची धाव संख्या 35. एक बाद 35 धाव संख्या. या शब्दात फटकेबाजी आपण पाहिला फलंदाज दिनेश ठाकूर आणि एका साईडला आकाश ठाकूर अशी इकडे जोडी मैदानाच्या मध्ये. संघाची धाव संख्या पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये. पाण्याची पूर्तता पाण्याची आवश्यकता. चला मित्रांनो पाणी घेऊन जावं अगोदर. पाणी कारण विधासा तापमान बराच आहे. 40+ केल्याने खेळतात मैदानाच्या मध्ये. आवश्यकता असेल तर लगेचच पाण्याची जेव्हा आवश्यकता लागेल तेव्हा मागवायचं आपण सातत्याने दिलं जाईल. कारण बराच उमेदवारी आमचे 40+ मास्टर खेळाडू असतील.
पहिल्या सत्रासाठी षटक क्रमांक 3रा गोलंदाज. सातत्याने पाण्याची पूर्तता लगेच केली जाईल या स्पर्धेमध्ये. कोणत्याही टायमाला जरी पाणी मागितला खेळाडूने तर दिलं जाईल. 2 ओव्हर कंप्लीट, 2 षटकाचा झाला खेळ समाप्त. कालच्या दिवसामध्ये विचार केला तर खारकोपर टीम्स लीगच्या फायनलमध्ये प्रवेश केला. कालच्या पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला खारकोपर टीमचा खेळ पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 पहिल्या सत्रासाठी गोलंदाज देतो अशोक भोईर. सामोरे फलंदाज त्याचा इशारा लिस्टनच्या भरात बाहेर जातो आदर आणि एक्स्ट्रा रन्स एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या 36 आकड्यावरती. अशोक भोईर षटक क्रमांक 3 सामोरे आकाश ठाकूर फलंदाज खेळताना पाहू शकाल. संघाची धाव संख्या 36 आकड्यावरती पोहोचली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा आकाश ठाकूर खेळण्यासाठी सज्ज. अशोक भोईरचा चेंडू पहिल्या चेंडूवरती कावकोटलच्या डोक्यावर पल्लीकडे हा षटकार. आता मात्र आकाश ठाकूर थांबणार नाही. घारापुरी टीम्स मात्र सेटल होऊन आली. एक बाय मात्र घेतली त्याच्यावर या दुसऱ्या पूर्वी पहिला सामना खेळताना पाहू शकाल. संघाची धाव संख्या तब्बल 42 आकड्यावरती 42 रन्स 1 विकेट लॉस. घारापुरी 42 टीमची धाव संख्या अशोक भोईर गुणाच्या मार्कवर आकाश ठाकूरसाठी. आता फक्त पाहू शकाल मेहनत लॉंग झोन मध्ये पडतो चेंडू एकदा कंप्लीट. एका धावेच्या मदतीने 43 धाव संख्या आला. तिसरे षटक क्रमांक 3रा ओव्हर मध्ये अद्याप शेवटचे 4 चेंडू. तर दिनेश ठाकूर खेळण्यासाठी सज्ज. ज्यावेळा बॅट मध्ये दुर्लक्ष झालं. 2 बाद तब्बल धाव संख्येचा विचार केला तर स्पर्धेवर धाव संख्या प्रणय 43 आकड्यावरती. नवीन फलंदाज जातो सचिन. एका साईडला आकाश ठाकूर, एका साईडला सचिन. चांगली कामगिरी केली फलंदाज दिनेशने. आपल्या संघासाठी 2 षटकार. राजजवळ फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. चांगली फटकेबाजी आपल्याला फलंदाजीच्या वतीने पाहायला मिळाली. संघाची धाव संख्या 2 बाद 43 धाव संख्या. षटक क्रमांक 3 पहिल्या सत्रामध्ये पिकताना गोलंदाज कोंबडविजय 42 टीमच्या वतीला अशोक भोईर. समोर फलंदाज देतो सचिन म्हात्रे. घारापुरी 42 टीमच्या वतीनं इव्हेंट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत होतो. गोलंदाज अशोक भोईर गुणाच्या मार्कवर. सुरेश फटका तेवढाच मात्र लॉंगाच्या क्षेत्रक्षणामध्ये क्षेत्रक्षकाने टिपली झेल. अशोक भोईर कमबॅक करतो. 2 चेंडूमध्ये 2 विकेट. इथे मात्र विकेट क्रमांक बाद येतो या 3रा फलंदाज सचिन म्हात्रेला यावं लागेल मात्र खेळाडूपेक्षा दरम्यान. 3 फलंदाज बाद होतात मात्र 43 धाव संख्या आल्या होत्या. कुठेतरी प्रयत्न करायचे होते घारापुरी टीमला. विकेटवरती विकेट प्राप्त झाले तर सामोरे गोलंदाज अशोक भोईरला आपल्याला पाहायला मिळतो. चांगली गोलंदाजी मात्र कमबॅक करतो. नवीन जातो या फलंदाज मैदानामध्ये युनाईट 5व्या क्रमांकावरती राज म्हात्रे. या टीमचे कॅप्टन राज म्हात्रे आणि एका साईडला आकाश ठाकूर. संघाची धाव संख्या 43 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत होतो. तिसरे षटकमध्ये पहिला अशोक भोईर भेटतो आणि आपल्या षटकामध्ये जर विचार केला तर 2 विकेट्स आणि 1 षटकार जरी खाल्ला तरी कमबॅक करतो अशोक भोईर. आपल्याला पाहू शकाल मात्र या स्पर्धेतून विकेट हॅट्रिक संपादित करेल का गोलंदाज अशोक भोईर. 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळत होतात त्या क्रीडांगणावरती. आज विचार केला तर महेश पोर्ट शिलगाव आयोजित 40+ मास्टर ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील मात्र दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पहिला सत्र मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळत होते. याच आपण पाहिला तर विचार केला तर अशोक भोईर मात्र या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक संपादित करेल का गोलंदाज अशोक भोईरच्या गोलाच्या मार्गावर. आताचा पटका पाहू शकाल गतपूर्वी मात्र लॉंगाच्या डिव्हिजनमध्ये एका टप्प्याला चेंडू कलेक्शन एकदा कम्प्लीट. इथे मात्र 3 बाद 44 या क्रमांकावरती धाव संख्या आणि 3ऱ्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू. या 3ऱ्या ओव्हरमधला अंकीची लास्ट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल. 44 धाव संख्या स्पर्धेवरती 3 बाद तब्बल. अशोक भोईरच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या ओव्हरमधला. शेवटचा चेंडू मात्र तेवढा चांगल्या पद्धतीने केला.
क्षेत्ररक्षक चेंडूला उचलली फेकीपर्यंत एकदा कंप्लीट. तिसरा ओव्हर कंप्लीट. 3 षटकाच्या समाप्तीनंतर घारापुरी 45 टीमची धावसंख्या 3:45. प्रत्येक षटकाची सरासरी पाहिली प्रणाली तर 15.00. चांगली मात्र साजेदारी झाली. चांगला तिथे मात्र पहिल्या संदर्भात स्कोर उभवण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालं. तर नक्कीच मी पॅडीचं देखील कौतुक करून प्रदीप खारकरचा अगोदरचा सामना आपण पाहिला होता. उडबे आणि तरघर कुटुंबाचा सामना झाला. जगदीश मात्रेने 50 धावांचा खेळ केला होता. जरी परास्त झाला होता संघ तरघर, तरी मात्र खेळ वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली पॅडीची, प्रदीप खारकरची. नक्कीच त्याने मात्र जो तो बक्षीस त्याला मिळाला होता मात्र जगदीश मात्रेला दिला. फार कौतुक करून प्रदीप खारकरने एक खेळ वृत्ती चांगली आपल्याला पाहायला मिळली होती खेळाडूंची. 50+ खेळाडू उडवे या टीमच्या मधून देखील. तर षटक क्रमांक 4 गोलंदाजील विशाल कोहली आणि त्याच्या समोर आपण फलंदाज आकाश ठाकूरला पाहू शकाल. 50+ मास्टर घारापुरी 45 धावसंख्येला 3 षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा विशाल कोहली पहिल्या क्षेत्रपत्र आणि त्या पट्ट्याने केल्याचा प्रयत्न. मेंढेकरचा क्षेत्ररक्षक पहिला चेंडूची पकड फेकीपर्यंत एकदा कंप्लीट. एका धाबीच्या मदतीने संघाची धावसंख्या 3:46 सेकंदावरती 3 विकेट लॉस 56 रन्स. चांगल्या पद्धतीने मात्र घारापुरी टीम्स मध्ये पुढे चालली. आपण जर विचार केला तर कॅप्टन्स देखील राज मात्र डावकर फलंदाज घारापुरी 45 टीमचा खेळताना पाहायला मिळेल. एका साईडला नॉनस्टिकला फलंदाज आपल्याला पहिला आकाश ठाकूरचे देखील बॅटमधून षटकार पाहायला मिळाले. 46 धावसंख्या स्कोर कार्डवरती. शेवटचे 11 चेंडू आणि या 11 चेंडूमध्ये आता धाव करत असेल तर जास्तीत जास्त जमवावे लागतील. पुन्हा विशाल कोहली जवळच्या मार्गवर राजमत्रेचा अर्धा पट्ट्याने हा खेळलेला पट्टा. अशोक भोर मात्र चेंडूला उचलून फेकीपर्यंत एकदा कंप्लीट. आणि एका धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या 3:47 आकड्यावरती. संत गतीने मात्र आता घारापुरी संघ पुढे चाललाय. कासमाच्या गतीने मात्र आपण सुरुवात मात्र चांगली झाली होती. या ओव्हरमध्ये विशाल कोहली शांत होते. पण शांत राहून चालणार नाही. जास्तीत जास्त धावसंख्या स्कोर बनवावा लागते. आजच्या दिवसामध्ये हा पटका पाहू शकाल. साऊंडचा आवाज सीमा रेषा पलीकडे आकाश ठाकूरच्या बॅटमधून धमाका षटकार. या षटकाराच्या मदतीने अर्धशतक 53 धावसंख्या घारापुरी 45 टीमची 3 बाद तब्बल आपल्याला पाहायला मिळत होते. 53 दुसरी चालायचं नाही नक्कीच घारापुरी 45 टीमला. कारण 75 धावसंख्या प्रमाणे 50 सामन्यामध्ये उभारले होते. 50 सत्रामध्ये कुंभरविजय 45 टीमने एक ताकदीचा संघ आहे. या संघापुढे आपल्याला जास्तीत जास्त स्कोर बनवायचा आहे आणि तेच प्रयत्न आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत होतात. पहिल्या गाठाला आलेली फलंदाजी घारापुरी 45 टीमच्या वतीने. संघाची धावसंख्या 53 आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये 3 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल कोहली आकाशसाठी फटका सजवण्याचा प्रयत्न होता. पण नंतर मात्र एकदा होतो कंप्लीट. मेंढेकरचा क्षेत्ररक्षक उचलली फेकीपर्यंत इथे दुसरी धाव कंप्लीट. 2 धावसंख्या होतात कंप्लीट. आणि या 2 धावेच्या मदतीने आता 55 धावसंख्या 55 रन्स विकेट लॉस. आपण स्कोर कार्ड पाहिला तर घारापुरी 45 टीमचं 4थ्या ओव्हरमध्ये शेवटचे 2 चेंडू 55 धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला होते. आकाश ठाकूर राज मात्रे घारापुरी 45 टीमच्या वतीने खेळताना पहिल्या वाटेला फलंदाजी आणि त्यानंतर मात्र गोलंदाजी करतो विशाल कोहली. कोंबडविजय 45 टीमचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत जातोय. 55 धावसंख्या. विचार केला शेवटचे येणारे 8 चेंडू असतील आणि या 8 चेंडूवरती जास्तीत जास्त धावसंख्या आता जमवायचा प्रयत्न असेल. कारण 75 धावसंख्या देखील उभारल्या होत्या या कोंबडविजय 45 टीमने. हे आठवण करून देईल मी घारापुरी 45 टीमला. चांगला फटका लॉंग ऑफच्या रिझन मध्ये 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे हा चौकार. एकूण 60 धावसंख्या स्कोर कार्ड पाहायला मिळाला जातो. 59 रन्स 3 विकेट लॉस. चला पाणी घेऊन जा. लगेच पाणी घेऊन जायचं आहे. तर एक चेंडू असेल शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू होऊ द्या. नक्कीच लास्ट चेंडू असेल 4थ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. गोलंदाज मात्र विशाल कोहलीचा चेंडू हलक्या पद्धतीने केला लॉंग ऑनच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला उचलली. एकच धाव कंप्लीट केली फलंदाजाने आकाश ठाकूर. आणि ते पाहिलं तर 4 षटक कंप्लीट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर घारापुरी 45 टीमची धावसंख्या 3:60 आकड्यावरती.
7 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 3 विकेट लॉस घारापुरी 40+ टीम. तर मैदानाच्या आतमध्ये जाईल ड्रिंक्स ट्रॉली, पाणी मात्र पाण्याची पूर्तता केली जाईल. तर चला मात्र पहिल्या सत्रातील शेवटचा स्लॉग ओव्हर मंगेश कोहलीला शेवटचा स्लॉग ओव्हर. सामोरे फलंदाज आपण पाहिला तर सातत्याने चांगली फलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये. आपण पाहिला तर फलंदाज आकाश ठाकूर आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये राज मात्रे असे 2 मात्र मातब्बर खेळाडू पाहायला मिळत जातील. 60 धावा इथे उभारलीत. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावसंख्या येतील? तर 75 धावसंख्या उभारल्या होत्या सकाळच्या सत्रामध्ये. या टीमने त्या टीम समोर आपल्याला मोठं आव्हान द्यावं लागेल. तेच प्रयत्न असतील आकाश ठाकूर आणि राज मात्रेचं. गोलंदाज मंगेशचा चेंडू पाहू शकाल मात्र चांगली लाईन होती. यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू येईपर्यंत हा चेंडू जाईल. पंचांचा इशारा बराच उशिरानंतर वाईट करार. ऑप्शनच्या बराच बाहेर. एक्स्ट्रा रन्स 61 धावसंख्या 3 बाद तब्बल घारापुरी 40+ टीमची. गोलंदाज स्लॉग ओव्हर शेवटचं षटक घेऊन येतो या मंगेश कोहली आणि सामोरे मात्र आकाश ठाकूर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. आताचा चेंडू मात्र नक्कीच हा चेंडू डॉट असेल. यष्टरक्षक कलेक्शन करतोय. माझी आपण पाहिलं तर 40+ मास्टर अध्यक्ष राजनजी कोहली सर देखील पाहू शकाल या सामन्याचा आनंद घेताना. या सामन्यामध्ये मात्र खेळताना हा चेंडू डॉट जातोय. संघाची धावसंख्या प्रणाली विचार केला 61 आलीत. 3 विकेट्स मात्र गमावलीत. शेवटचे 5 चेंडू असतील आणि या 5 चेंडूवरती आता हल्ले चढवावे लागतील. चांगला स्कोर बनवण्याचा प्रयत्न झालाय घारापुरी टीमच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. 61 रन्स आणि पुन्हा एकदा गोलंदाज मात्र मंगेश कोहली. आताचा चेंडू मात्र मिड विकेटच्या रिजन मध्ये 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे हा चौकार जाईल आणि या 4 धावेच्या मदतीने आता घारापुरी 40+ टीम 3 बाद तब्बल 65 धावसंख्या पाहायला मिळत जातोय. चांगला स्कोर उभारण्याचा प्रयत्न असेल. एक मोठा स्कोर देण्याचा प्रयत्न चालू आहे. फलंदाज आकाश ठाकूर आणि राज मात्रे असे 2 फलंदाज आपल्याला खेळताना पाहू शकाल. विचार केला तर 65 धावसंख्या 3 बाद स्कोर कार्ड पाहायला मिळत जातोय. समोर टीम्स घारापुरी 40+. पुन्हा एकदा मंगेश कोहली गोळाच्या मार्कवर. आताचा चेंडू पाहू शकाल लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात चांगली पकड करतोय. एक धाव कंप्लीट. दुसरा धाबेचा होईल प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट. चांगलं रनबेग विकेट. 1 धाव आरोग्यासाठी इथे 2 धावसंख्या कंप्लीट केल्या जातात. 40+ मास्टर 50+ मास्टर खेळाडूच्या वतीनं संघाची धावसंख्या तब्बल 67 3 बाद 67 धावसंख्या. अद्याप या ओव्हर मधले शेवटचे 3 चेंडू या इनिंग मधले या सत्रातील या शेवटच्या ओव्हर मधले शेवटचे 3 चेंडू 67 धावसंख्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळत जातात. गोलंदाज मंगेश आकाश साठी चेंडू फेकलाय. लॉंगॉनच्या रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चांगला झेल होता. झेल ड्रॉप केलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावसंख्या कंप्लीट. 3 बाद 69 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत जातो 40+ मास्टर घारापुरी टीमची. शेवटचे प्रणय 2 चेंडू आणि या 2 चेंडूवरती आता आकाश ठाकूरला प्रहार करावा लागेल. चांगली साजेदारी अशी फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये एक मातब्बर खेळ आपल्याला त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 69 धावसंख्या शेवटचे 2 चेंडू. या स्लॉग ओव्हर मध्ये 5व्या षटकातील 5-5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळत होती. खरोखर चांगली एक आखणी महेशपूर शिलगर 40+ आयोजित या स्पर्धेमध्ये मात्र पुढे येऊन खेळला शॉट. चेंडू जाईल मात्र मिड विकेटच्या टोक्यावरून सीमारेषा पलीकडे. हा दमदार षटकार. लाजवाब येथे षटकार पाहायला मिळाला आकाश ठाकूरच्या बॅट मधून. संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या 75 रन्स.
कोंबडूच्या टीमने जो पहिल्या सामन्यामध्ये स्कोर उभारला होता 75 आणि आकाश ठाकूरच्या धावसंख्या 16 चेंडूमध्ये 43 धाब्यांचा खेळ लाजवाब. आकाश ठाकूरने मात्र चांगला खेळ केला. शेवटचा चेंडू वरती झेल खाली मंगेश कोळी झेल टिपते. इथे मात्र 17 चेंडू आणि पहिला सत्र होतोय समाप्त. 5 षटक कंप्लीट. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर टॉस जिंकला होता 40+ मास्टर कोंबडूच्या टीमने. क्षेत्ररक्षक निवडला होता. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं सामोर टीम्स घारापुरी 40+ टीमला. तर पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना आकाश ठाकूरने प्रणय पाहिला तर 17 चेंडूमध्ये 42 धाबेचा खेळ केला. लाजवाब खेळ आपल्याला पाहायला मिळाला. पहिला सत्र होतं इथे संपन्न. तर इथे टार्गेट असेल सामोर टीम्स कोंबडूच्या 40+ टीमला. लाजवाब आकाश ठाकूरचा खेळ पाहिला. तर 75 आणि 76 धाबेचा टार्गेट असेल. तर दुसऱ्या सत्रासाठी नक्कीच न्हावे गावचे आमचे महेश बोंद्रे या पण एक 40+ मास्टर खेळाडू आणि सातत्याने त्यांचा गोड आवाज आपण ऐकूया. महेश बोंद्रे दुसऱ्या सत्रासाठी. धन्यवाद मनोजी म्हात्रे मोरावे यांच्या सुमधुर वाणीतून आपण या पूर्वोत्तर षटकांचा 5 षटकांचा विवरण ऐकलं. तर मी महेश बोंद्रे पुन्हा एकदा तुमचं या शेलगरच्या मैदानावर आपलं स्वागत करतोय. दरम्यान पूर्वार्धाचा खेळ संपलेला आहे आणि 5 षटकात 75 धावाचा डोंगर उभा केलेला आहे. तो नक्कीच घारापुरी संघाने 76 धावांचं भलं मोठं आव्हान कोमल विजय संघाला 40+ संघाला दिलेलं आहे. मागील सामन्यात पाहिलं तर कोमल विजय संघाने सुद्धा या पहिल्या सत्रात 75 धावा काढल्या होत्या शिवाजीनगर संघाविरुद्ध. आणि त्याच खेळाची पुनरावृत्ती नक्कीच करावी लागेल या स्पर्धेत आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर. दरम्यान या 75 धावामध्ये बहारदार खेळी केली ती नक्कीच 17 चेंडूमध्ये 43 धावांची बहारदार खेळी केली ती आकाश ठाकूर आणि त्यांच्या या 43 धावांच्या जोरावर 75 धावांचा टप्पा गाठू शकला तो 40+ घारापुरी संघ. नक्कीच भलं मोठं असं आव्हान आणि पहिल्या षटकापासून हाणामारी करावी लागेल. चेंडू द्यायचा सलामीची बिन्नीची जोडी मैदानावर उतरताना दिसते. 40+ कोंबड विजय संघाकडून चेंडू द्यायचा आहे प्लीज. नवीन 2-3 द्या. सलामीची जोडी मैदानात उतरताना दिसते. अशोक भोईर आणि विशाल कोळी आणि 40+ उलवा नोटचे कार्याध्यक्ष अशोकची भोईर यांच्या स्वरूपात ही जोडी मैदानात प्रथम 75 धावा काढून 76 धावांचं आव्हान आहे. आणि आपल्या स्पर्धेतील नियम आहे की कंपल्सरी चेसिंग हा तर सलामीची जोडी उतरताना दिसते. विशाल आणि अशोक भोईर अशोक भोईर यांच्या स्वरूपात सलामीची बिन्नीची जोडी मैदानात. अशोक भोईर 50+ असे खेळाडू आपल्या स्पर्धेतील नियम कंपल्सरी गोलंदाज असेल तो असेल 50+चा आणि फलंदाज सुद्धा जो सामना करेल प्रथम तो असेल 50+चा. आणि त्या स्वरूपात 50+चे हे उलानोट 40+चे कार्याध्यक्ष अशोकजी भोईर स्ट्राईक गेटने खेळण्यास सज्ज होतील. गोलंदाजीसाठी येतात. मला तरी वाटतं प्रेमानंद शेवेकर हे असतील.
प्रेमानंद शेवेकर यांचं वय सांगितलं तर त्यांचं वय आहे 62 वर्ष. 60 प्लस आहेत. आपण म्हणतो 50 प्लसचा गोलंदाज पाहिजे, पण 60 प्लस आहेत. आणि या 60 वर्षानंतर सुद्धा गोलंदाजीमध्ये खूपच असा जोश निर्माण करतात ते प्रेमानंद शेवेकर. प्रथम पूर्वाधात षटक शेलगर गावाकडून मारा करतील अशोकजी भोईर यांना. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. सभोवार पसरलेला असं क्षेत्ररक्षण, वाऱ्याची सुरेख झुलक आपल्याला पाहायला मिळते आणि खेळाला सुरुवात होईल. तर प्रथम सामना करण्यास सज्ज होत आहेत अशोकजी भोईर. प्रेमानंद शेवेकर 4 पावलांचा स्टार्ट आणि 60 हा खेळाडू 50+च्या फलंदाजाला गोलंदाजी करत असताना 76 धावांचं आव्हान आहे. आणि 76 धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना उतरलेला कोंबडभुजे संघ. पहिला चेंडू खेळण्यास सज्ज. प्रेमानंद गोलंदाजीसाठी तयार. 17 चेंडू 43 धावांच्या बहारदार केले आकाश ठाकूर यांच्या जोरावर 75 धावा पटकावल्या. 76 धावांचं आव्हान. पहिला चेंडू प्रेमानंद धावतायत अशोक यांना आणि हा चेंडू बीमर चेंडू पंचांनी हा अपेक्षेप्रमाणे नो बॉल आणि ही फ्री हिट. पहिला चेंडू कोणताही चेंडू फ्री हिट नाही आहे. तर पहिल्या चेंडूवर कोणताही चेंडू न टाकता 5 धावा बहाल केल्या प्रतिस्पर्धी संघाला. कोणताही मला तरी वाटते सराव नसेल त्यांना गोलंदाजीचा, म्हणून पहिला चेंडू हा त्यांनी नवीन चेंडू सुद्धा आहे त्याच्यामुळं टाकला आणि हा चेंडू हवेत मारलाय. कव्हरच्या दिशेने एकदा राऊंड पूर्ण केली. सचिन यांचा अडवण्याचा प्रयत्न होता परंतु तिथं गच्चा क्षेत्र सचिन यांचा आणि हा चेंडू अडवता चेंडू जातोय सीमा रेषा पार चौकारासाठी आणि या 4 धावाने अशोक यांचं खातं खोललं होतं. संघ येऊन पोचतोय तो 9 धावावर. मध्ये एका चेंडू 9 धावा काढण्यात यश लाभलेल्या अशोक भोईर यांना. तर धावसंख्या आहे ती 1 चेंडूच्या समाप्तीनंतर कोंबडभुजे संघ 9. काहीसा झेलण्याचा प्रयत्न केला होता सचिन म्हात्रे याने आणि सचिनजी म्हात्रे यांच्या हातात काही चेंडू आला नाही आणि 1 बाउन्स चेंडू गेला सीमारेषा पार चौकारासाठी. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा प्रेमानंद सज्ज होत आहेत अशोक यांना. अशोक भोईर हा चेंडू खोल्या टप्प्याचा चेंडू आणि हा चेंडू बॅटची आतली कड घेऊन यष्ट्यांवर विसावला. त्याला त्या चेंडूला काही यष्ट्यांचा मोह आवडता आला नाही आणि या मोहाला बळी पडताना अशोकजी भोईर बाद होत आहेत. आणि अशोकजी भोईर हे वैयक्तिक 4 धावा त्रिफलाची देऊन तंबूत परतताना दिसत आहेत. तर 40+ उर्वा वर्सेस 40+ नावा या पुढील लढत होणार आहे. तर दोन्ही संघाच्या संघनायका कृपया विनंती आहे की त्यांनी नाणेफेकीसाठी समालोचन कक्षात यायचं आहे. उल्वे 40+ वर्सेस नावा 40+. दोन्ही संघ पुढचा होणारा सामना. एक सामना दोन्ही संघांनी जिंकलेला आहे. पुढच्या सामन्यात वाटचाल केलेली आहे. तर दोन्ही संघांना विनंती आहे कर्णधारांना की नाणेफेकीसाठी समालोचन कक्षात यायचं आहे. पाणी पहिले 2 चेंडूवर 9 धावा दिसल्यानंतर तिसरा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला आणि आतली कड घेऊन यष्ट्यांवर विसावला चेंडू आणि त्रिफळा चेंडू बाद होऊन तंबूत परताना दिसला अशोक भोईर आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतोय मंगेश कोळी. आणि मंगेशाने मारला जोर कसा फटका. तिथं अडवण्याचा प्रयत्न. राजमात्रे यांचा सुरेख चेंडू अडवला. सुरेख फेकी केली आणि 1 फक्त एकाच धावेवर समाधान मानलंय आणि स्ट्राईक दिली ती विशाल कोहली यांना. आणि धावसंख्या होते ती दुहेरी आकड्यात येऊन पोहोचते. धावसंख्या होते ती 10. पहिल्या षटकात 3 चेंडूचा खेळ खेळून झालाय आणि धावसंख्या लागलेली ती 10. 15च्या सरासरी नक्की धावा जमवायच्या आहेत.
आणि हा चेंडू पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू त्या सुरेख पद्धतीने कव्हरच्या दिशेने खेळून काढला. एक धाव तर धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता. सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख पैकी यष्ट्यांवर होती. संख्या येऊन पोहोचली 16 वर. 2 बाद 12 धाव संख्या होती 2 बाद 16. चेंडू फक्त अडवायचा होता पण सचिन मात्र हे चेंडू आता थांबले आणि त्या थांबल्यामुळे चेंडू त्यांच्या जवळ येऊन हे कसा वळला आणि चेंडू गेला सीमारेषा पार चौकारासाठी. या 4 धावाने 2 षटकाचा खेळ एक षटकाचा खेळ संपतो. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 16. मशीद यांनी आपलं खातं स्वतःचं खातं चौकाराविषयी खोललेलं आहे आणि संघाची धावसंख्या म्हणून ठेवली 1 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा. 16 पहिलं षटक संपलेलं. दुसरं षटक कोण घेऊन येतो 40+ नावासंघाकडून 40+ नारापुरी संघाकडून मुकेश म्हात्रे बहुतेक पहिलं सांघिक दुसऱ्या पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतो. प्रथमच सामोरे जाईल तो मंगेश कोळी बहुतेक 1 धाव खेळतो. त्याच्या साथीदार नशीब बहुतेक 4. संघाची धावसंख्या 2 बाद 16. 2 बाद 16 अशा जागी 76 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या षटकात सरासरी तर राखण्यात यश लाभलेलं आहे. पुढच्या षटक आणि हा लेफ्टनचा खूपच बाहेर चेंडू पंचांनी हेरला आणि 2 हात समांतर केले रेषेला आणि हा चेंडू खराब दर्शवला. अवंताची 1 धावेने वाढ होताना दिसतोय आणि 1 धावेने वाढ होऊन संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 17 वर. 15ची सरासरी आणि 15च्या सरासरीने धावा जमवत असताना धावसंख्या 1 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा. पुन्हा एकदा मुकेश सज्ज आणि हा सुद्धा त्याच पद्धतीचा चेंडू पुन्हा खराब चेंडू. पंच आपली जागा सोडतायत आणि दोन्ही हात सरळ रेषे समांतर करतात आणि चेंडू जातोय खराब. पण चेंडू मारण्याचा प्रयत्न हलकेसे खेळून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू बॅटच्या पट्ट्यात नाही येतो पण चेंडू जातोय खराब वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या 18 पहिल्या षटकात 76 धावांचं आव्हान आहे. 15च्या सरासरी धावा जमवायच्यात. पुढचा चेंडू मुकेशांचा मुख्य धावतायत आणि आता मात्र सुरेख चेंडू हलके करून काढला. एकदा जाऊन पुन्हा दुसऱ्या गावाचा प्रयत्न परंतु सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख पैकी 1 धावावर समाधान. बॅटकट स्वरूपात ही धाव. तर धावसंख्या होते ती 19. पुढचा चेंडू पहिले 2 चेंडू खराब टाकला असता तिसरा चेंडू मात्र सुरेख टाकला आणि त्याच्यावर लॉंग आजीची दिशेने खेळून 1 धाव धावून बनवून गेले. पुढचा चेंडू मुकेश धावतात आणि हा चेंडू खोला टप्प्या चेंडू तिथं मारण्याचा प्रयत्न सुरेख क्षेत्ररक्षण फेकी होते परंतु फेकी काय अचूक नसल्या कारणाने 2 धावा आरामात लिहिलेल्या पूर्ण गेलेल्या आहेत. नक्कीच ही फेकी जर थोडी जवळ गेली असती 1 बाउन्स तरी बाद करण्यात यश लाभलं असतं परंतु दुसऱ्या टप्प्याला हा चेंडू गेला गोलंदाजीच्या हातात आणि 2 धावा आरामातरित्या पूर्ण केल्यात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मुकेश आणि हा फटका मारण्याचा प्रयत्न मागील 2 चेंडू वाईट टाकले त्यावर मारण्याचा प्रयत्न केला होता पण आता मात्र हा चेंडू बॅटला कनेक्ट होतोय आणि हा जातोय फाईनलच्या दिशेने सीमारेषा पार चौकारासाठी आणि या 4 धावने संघाची धावसंख्या वर जाते पुढे जाते येऊन ठेपते ती नक्की 25 धावांवर. 2 चेंडू सुरेख टाकले असताना तिसरे चेंडू काहीसा लेग स्टंपच्या भाका चेंडू अडवतायत आणि फक्त 1 धावावर समाधान आणि 1 धावने संघाची धावसंख्या होते ती 26. आता मात्र सुरेख चेंडू टाकला. मागील चेंडू हा लेग स्टंपवरचा चेंडू आणि हलके सेकंड चौकार ठोकला होता परंतु पुढचा चेंडू सुरेख टाकला. त्या सुरेखपासून खेळून काढला. स्ट्रेट धाव पद्धतीचा फटका 1 धाव. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा खेळण्यास सज्ज होत आहेत आणि हा चेंडू वरची काढ गेली तिथं जागेवर जर
क्षेत्ररक्षक उभे असते तर नक्कीच हा चेंडू त्यांच्या हातात विसावला असता, परंतु चेंडू गेला त्यांच्या डोक्यावरून सीमारेषा पार चौकारासाठी. आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 30 वर. 30 वर नक्कीच एक गडी बाद करण्यात यश लाभलं असतं मुकेश यांच्या गोलंदाजीवर, परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभली नाही. चेंडू जसा हवेत गेला तसं क्षेत्ररक्षक पुढे सरसावला, त्याला वाटलं चेंडू हवेत असताना आपल्या हातात चेंडू येईल. तर कॅमेरामॅनला विनंती आहे का थोडा समालोचन कक्षाकडे कॅमेरा फिरवायचा, कारण नाणेफेकीचा कौल होते उलवा आणि 40+ आणि नावा 40+ यांच्या दरम्यान. बालकृष्णजी भगत यांच्या हस्ते हा नाणेफेकीचा कौल होतोय आणि नाणेफेक जिंकली उलवा संघाने. आणि हा चेंडू हवेत गेला, तिथं झेल खाली क्षेत्ररक्षक आणि सुरेख झेल. राज मात्रे यांनी अचूक अंदाज घेत सीमा रेषेला नजीक एकदम सुरेख झेल टिपलाय आणि तंबूची वाट दाखवली ती मंगेश कोळी यांना. मंगेश कोळी, राज मात्रे, सुरेख क्षेत्ररक्षकाचा नमुना इथं पेश करताना दिसतोय. काही चेंडूपूर्वी सुरेख चेंडू सुद्धा अडवले होते, छान पद्धतीचे क्षेत्ररक्षण केलं होतं आणि नक्कीच ह्या चेंडूवर सुरेख झेल सीमारेषा नजीक अचूक अंदाज टिपला आणि झेल टिपून बाद केलेला आहे ते मंगेश कोळी यांना. आणि त्यांची जागा घेण्यासाठी येते मदन कोळी. मदन कोळी 2 षटक संपलेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 30, म्हणजे 15ची सरासरी जी गरज होती ती राखताना दिसतोय. तो नक्कीच कोंबडभुजी संघ स्ट्राईकला येत आहेत, ते नशीब नॉन स्ट्राईकला असतील ते नवीन आलेले फलंदाज मदन कोळी. संतोष कोळी गोलंदाज, संतोष कोळी मारा करतील नशिबाना. आणि हा चेंडू पॉईंटच्या डोक्यावर मारला फटका, तिथं क्षेत्ररक्षक धावतोय परंतु त्यांच्या आवाक्या बाहेरचा हा चेंडू होते सीमा रेषा पार चौकार. या 4 धावने संघाची धावसंख्या वजाल ते पुढे जाते, येऊन ठेपते 34 धावांवर. 34 धावा पहिल्या चेंडूवर ऑफ किकवरचा चेंडू होता, तो हेरला अचूक आणि पॉईंटच्या डोक्यावरनं खेळून काढला आणि चौकार लगावला. आणि या 4 धावने संघाची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचते. संतोष चेंडू सुरेख होता पण त्या सुरेख पद्धतीचा फटका नशीब कोळी यांच्याकडून. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि हा चेंडू लेगस्टिपच्या खूपच बाहेर चेंडू पंचांनी खराब दर्शवलाय आणि 1 धाव पुन्हा एकदा भर पडते. हा चेंडू जर बॅटच्या पट्ट्यात आला असता नक्कीच चौकार किंवा षटकार गेला असता, परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात खराब चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा संतोष. आता मात्र चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू लेग स्टंपवरचा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने होता परंतु फटका पण तेवढाच सुंदर ताकदीचा फटका होता, परंतु नंतर चेंडू वारंवार लेग स्टंपच्या बाहेर भरकटताना दिसतोय. आणि हा चेंडू हवेत गेला, ते झेल खाली क्षेत्ररक्षक स्वतः दिनेश यांच्या हातात चेंडू काय विसावत नाही आणि तिथं झेल होता झेल जमिनीला दान होताना दिसतोय. आणि एक नशीबच साथ देते असं म्हणावं लागेल, कारण जर हा झेल टिपला असं नक्कीच तंबूची वाट धरता आली असे, परंतु एक मोठा असं जीवदान, त्या जीवदानाचा कुठपर्यंत फायदा उचलताना दिसते तो नशीब. आणि हा चेंडू सुरेख चेंडू त्या सुरेखपर्यंत खेळून काढा आणि आता मात्र सुरेख चेंडू अडवला आहे, परंतु 1000 सामना धावसंख्या झालेली आहे ती 39. पहिल्या चेंडूनंतर दुसरे 2 चेंडू खराब टाकले होते, तिसऱ्या चेंडूवर फटका मारला होता, झेल जमिनीला दान झाला, तदनंतर फक्त 1च धाव. आता प्रथम स्ट्राईक घेतल्याने खेळण्यास सज्ज होतील मदन कोळी. संतोष कोळी यांच्या गोलंदाजी. संतोष धावताय त्यांचा चेंडू आणि हा पुढे सरसावून कव्हरच्या डोक्यावर मारला फटका. हा चौकार होतो का षटकार? आणि हा जातोय सीमा रेषा पार चौकारासाठी. आणि या 4 धावेने संतोष आपलं खातं खोलतोय आणि संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती 43 वर.
मदन चौकारांशी आपलं खातं खोलतोय आणि इथं मनसुबे दाखवून देतोय का मीही मोठी फटकेबाजी करू शकतोय. वाऱ्याचा ओघ विरुद्ध दिशेने असताना कवरच्या दिशेने मारलेला हा सुरेख असा चौकार, सुंदर असा फटका आणि नक्की या फटक्याला 4 धाव्यांचा मोहर नक्कीच लागलेली होती आणि या 4 धावने धावसंख्या होते 43. आणि हा चेंडू पुन्हा खोलवर टप्प्यात चेंडू तो खेळून काढलाय. मिड विकेटच्या दिशेने एक धाव तर धावून पूर्ण केली. तिथं गच्चाल क्षेत्ररक्षण जिथं 1 धाव होती तिथं 2 धावा आरामातरित्या पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावने धावसंख्या झाली ती 45. सरासरी राखण्यात यश लाभताना दिसते आणि ही सरासरी राखली तर नक्कीच विजयापर्यंत पोहोचू शकतात कोंबडभुजे संघ. तर पुढचा चेंडू पुढे सरसाई मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला चेंडू आणि हा चेंडू जातो पुन्हा एकदा चौकारासाठी. इथला क्षेत्ररक्षक थोडा हलवला, कव्हरचा फटका संतोष यांनी खेळल्यानंतर क्षेत्ररक्षक हलवला गेला, तो मिड विकेटच्या दिशेने गेला आणि पाण्याची सोय करायची आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 49. 49 धावा. 3 षटकाचा खेळ संपल्यात असतोय. ड्रिंक्स ट्रॉली मैदानात पाण्याची व्यवस्था करायची आहे आणि पाण्याची व्यवस्था केल्यानंतर मी विवरण सांगतो की अद्याप 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 27 धावा. 12 चेंडू 27 धावा. 12 चेंडू 27 धावा. 27 धावा 12 चेंडू विजयासाठी आणि गोलंदाजीसाठी येतो तो एक सुरेख असा गोलंदाज. नक्की त्या गोलंदाजावर गोलंदाजी मजबूत धुरा अशी दिली जाते कारण फलंदाजीमध्ये हाच फलंदाजांनी सुरेख कामगिरी केली होती. 17 चेंडूमध्ये 43 धावा पटकावल्या होत्या. तोच तो गोलंदाज फलंदाज आकाश ठाकूर तो गोलंदाजीसाठी येताना दिसतोय. 12 चेंडू 27 धावा. 27 धावा 12 चेंडू विजयासाठी. नक्कीच या धावा काढण्यापासून रोखलं हे षटक निर्णायक षटक असेल. सेकंडला षटक, चौथं षटक आहे आणि या षटकात जर धावा रोखल्या आकाश यांनी काही किमया केली तर नक्कीच शेवटच्या षटकात धावा थोड्या वाचवल्या तर शेवटच्या षटकात ह्या धावा त्यांच्या संघासाठी फायदेशीर ठरू शकतात. नशीब एक जीवदानाचा फायदा उचलताना खेळताना दिसतोय आणि सामोरं जातोय. मागील सामन्यात नशीब यांची मोठी अशी केली 9 चेंडू म्हणजे 33 धावा पटकावल्या होत्या. तोच नशीब आता 12 चेंडूमध्ये 27 धावांची आवश्यकता असताना क्रीजवर खेळण्यास सज्ज होत आहे. 12 चेंडू 27 धावा. 27 धावा 12 चेंडू जिंकण्यासाठी कोंबडभुजे संघाला आणि त्या धावा काढण्यापासून कसं काय रोखतायत आकाश ठाकूर धावतायत. त्यांचा हा चेंडू नशीब यांना आणि पावलांचा साठ काहीसा चुकलेला दिसतोय. नशीब सारखा फलंदाज असताना त्यांना गोलंदाजी कशी करावी हा मोठा प्रश्न असतो. मागील सामन्यात भरीव कामगिरी केल्या तोच तो फलंदाज आहे. क्रीजवर आहे, स्वतः स्ट्राईक घेऊन खेळतोय. त्याच्यामुळे नक्कीच कसून अशी गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजीचा कस लागणार आहे आकाश यांचा. आणि हा चेंडू पायाला आदळला. अपील केली आणि अपील पंच आणि पंचांनी हे अपील फेटाळलं आणि एक धाव तदरम्यान धावून काढली. चाणक्य असे पंच आणि अपील फेटाळताना दिसत आहेत आणि अपील फेटाळून फक्त लेग बायच्या स्वरूपात ही धाव आणि या लेग बायच्या स्वरूपात धाव असल्याने एक धाव संघाला आणि संघाचं अर्धशतक फलकावं लागतंय. आता समीकरण येते ते 11 चेंडू 26 धावा.
दरम्यान एक धाव तो धावून पूर्ण केली. दरम्यान सोमनाथ शेठ म्हात्रे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांचं आगमन होत आहे. तर यांचा फोटोपट शेलकर संघाकडून खूप खूप हार्दिक स्वागत. त्यांचं वाहन हे मैदानातून आपल्या दिशेने पॅव्हलियनच्या दिशेने येताना दिसतंय. आणि सोमनाथ शेठ म्हात्रे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांचं खूप खूप असं मनाच्या अंतःकरणाने खूप खूप असं स्वागत करताना दिसतंय आणि फटाक्यांची आतिषबाजी होताना दिसतंय. नक्की फटाक्याच्या आतिषबाजीत सोमनाथ शेठ म्हात्रे यांचं आगमन होताना दिसतंय. कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांचं खूप 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 असं या 45 शेलकरच्या या सामन्याच्या मैदानात खूप खूप स्वागत. हॅलो. तर सन्माननीय आपण पाहिलं तर पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सन्माननीय बामणडोंगरी गावचे आमचे सोमनाथदादा म्हात्रे यांचं मात्र व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. 40+ आयोजित महेश फोर्ट शेलगर या स्पर्धेच्या वतीनं सोमनाथदादा म्हात्रे आपलं सहर्ष स्वागत. तर पाहुण्यांचा खूप खूप स्वागत होताना दिसतंय. दरम्यान पुढचा चेंडू आपण वळूया मैदानाकडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फक्त एक धाव धावून काय दुसरा धावचा प्रयत्न परंतु नकार देताना दिसतोय तो मदन आणि एखादा समाधान. तर मी सोमनाथदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान करण्यासाठी विनंती करतो सचिन शेठ भगत साहेबांना की आपल्या शुभास्ते सोमनाथदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान मात्र व्यासपीठावर आपण पाहू शकाल. कॅमेरामॅन स्टार लाईव्हच्या माध्यमातून ही लाईव्ह कव्हरेज स्पर्धा वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन मात्र सोमनाथदादा म्हात्रेंचा शुभ सन्मान मात्र व्यासपीठावरती आपण पाहू शकाल. पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सोमनाथदादा म्हात्रे यांचा मात्र शुभ सन्मान. पाहुण्यांचा यथोचित सन्मान नंतर त्यांनी कृपया आसनस्थ व्हायचं आहे. आणि तर आपण पाहू शकाल या स्पर्धेसाठी आमचे सोमनाथदादा म्हात्रे याच्या वतीनं तब्बल 10,000चं डोनेशन 10,000 रुपयाचं मात्र योगदान आलं या स्पर्धेसाठी. तर सोमनाथदादा म्हात्रे यांचं मात्र खरोखर मनाच्या अंतःकरणापासून महेश फोर्ट 40+ शेलगर या टीमच्या वतीनं आपलं आभार मनोगत व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी बोलतो आमच्या कॉमेंट्री बॉक्सवर. तर खूप खूप धन्यवाद. तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आकाश पुन्हा एकदा पावलांचा मारा काहीतरी चुकताना दिसतोय आणि धावसंख्या फळकावं लागते. 54 आहेत. 54. तर सोमनाथ शेठ म्हात्रे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यांच्याकडून 10,000ची देणगी मोठं असं सहकार्य लाभलेलं आहे. तर महेश फोर्ट 40+ मास्टर शेलगर यांच्या वतीने खूप खूप आभार. पुढचा चेंडू पुढे सरसाई मारण्याचा प्रयत्न मिडीच्या दिशेने गेला चेंडू तिथं अडवण्याचा प्रयत्न तिथं फंबल होतोय परंतु 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या होते ती 56 आणि हे षटक संपलाय आणि या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 56. तर सोमनाथदादा म्हात्रे आपण पाहिलं या स्पर्धेसाठी हजेरी लावली आणि पुन्हा एकदा इथून मात्र रबाडा होतील. दादाच्या वतीनं 10,000चं योगदान आलंय या स्पर्धेसाठी. डोनेशन मात्र त्यांच्या माध्यमातून पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य बामणडोंगरी गावचे आमचे सोमनाथदादा म्हात्रे मात्र इथून रबाडा होतात. पुन्हा एकदा मी आमच्या कॉमेंट्री बॉक्सवर बोलतो. धन्यवाद. दरम्यान समीकरण आलंय ते 6 चेंडू 20 धावा 6 चेंडू 20 धावा 20 धावा 6 चेंडू. या क्षणी गणित होतं 12 चेंडू 27 धावा. आता मात्र गणित आलंय ते 6 चेंडू 20 धावा 6 चेंडू 20 धावा 20 धावा 6 चेंडू. नक्कीच सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. फलंदाजीमध्ये सुरेख कामगिरी केली. तर नक्कीच या धावा काढण्यापासून रोखावं लागेल. स्वतः कर्णधार राज म्हात्रे यांनी जबाबदारी स्वतः खांद्यावर उचलली आहे आणि या 20 धावा नक्कीच काढण्यापासून रोखावं लागेल विजयी व्हायचा असेल तर. आणि जर आपल्या संघाला पुढं नेऊन पोचवायचं असेल तर नक्कीच नशीब कोहली यांना एक जीवनदान नशिबाची साथ मिळाली होती. त्या नशिबाच्या साथीच्या जोरावर हा सामना फिरवण्यात यश लागतंय का बघूया. समीकरण आहे 6 चेंडू 20 धावा 20 धावा 6 चेंडू राज म्हात्रे.
आणि हा चेंडू खोल्या टप्प्याचा चेंडू मिडीवाईच्या दिशेने करून काढला. एक धाव धावून पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न तिथं चेंडू अडवलाय आणि फेकी होते, परंतु त्या दरम्यान 2 धावा लिहिलेल्या आरामात पूर्ण केलेल्या आहेत. सुरेख सिस्टम म्हणावं लागेल. संतोष कोहली यांचा फेकी सुद्धा सुरेख होती, परंतु सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पास मिळते नशीब आणि मदीन यांच्या दरम्यान आणि 2 धावा आरामात पूर्ण केलेल्या आहेत. समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 5 चेंडू 18 धावा, 18 धावा 5 चेंडू. राज म्हात्रे पुढचा चेंडू घेऊन नशीब यांना राज धावतायत त्यांचा चेंडू आणि हा चेंडू खोल्या टप्प्याचा चेंडू, परंतु पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळून काढला. धावण्याचा प्रयत्न केला, परंतु नशीब यांनी नकार दिला आणि चेंडू जातो निर्धाव. कोणती धाव नाही. एक धावण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठलीही धाव काढली नाही. पुन्हा एकदा समीकरण आहे. 4 चेंडू 18 धावा. सुरेख 2 चेंडू टाकले. 2 चेंडूमध्ये फक्त 2च धावा दिलेल्या आहेत आणि आता 4 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 20 धावा होत्या. त्या आता समीकरण आहे ते 4 चेंडू 18 धावा. 18 धावा 4 चेंडू. सुरेख गोलंदाजी. राज म्हात्रे स्वतः कर्णधार जबाबदारी खांद्यावर घेतली असताना गोलंदाजी करतायत. पुढचा चेंडू घेऊन नशीब यांना नक्कीच चौकार षटकार ठोकावे लागते. पुढचा चेंडू राज पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू हुकला आणि आता मात्र सुरेख गोलंदाजी आणि एकाच धावावर समाधान. संघाची धाव संख्या होती ती 59 आणि 3 चेंडू 17 धावा. 3 चेंडूवर षटकार ठोकावे लागतील मदन कोहली यांना आणि हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि कव्हरच्या दिशेने खेळून गेला. एक्स्ट्रा कव्हरच्या तिथं चेंडू क्षेत्ररक्षक अडवतोय आणि 1 धावेने संघाची धावसंख्येत वाढ होता. संघाची धावसंख्या ते 60. 2 चेंडू 16 धावा. 2 चेंडू 16 धावा. जो संघ हा सामना जिंकल तो एका बक्षिसात पात्र ठरेल. नक्कीच या 2 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे आणि हे दोन्ही चेंडू सुरेख टाकावे लागते. 4 चेंडू सुरेख टाकलेत आणि शेवटचे 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडू 16 धावा आहेत म्हटलं तर शक्य. आणि हा चेंडू प्रदान करताना ज्ञानेश्वर म्हात्रे, सन्माननीय ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते खेळाडूचं कौतुक केलं जातं. फार छान खेळ, अप्रतिम फटकेबाजी आणि त्या प्रत्येक फटक्यातून उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता आणि त्यानंतर आपल्या खेळाडूंनी केलेलं आपलं कौतुक सारं काही अप्रतिम होतं. पुढच्या सामन्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आणि आता सामना चालू आहे. न्हावा विपक्ष हुलवा या 2 संघाचा वा या रामदास नाईक या आपण पंचांची कामगिरी आपण खाडी संघाचं कोणी आहे का? खाडी संघाचा एक पंचांसाठी या. खाडी गावचे खेळाडूपैकी एक पंचांसाठी या. नरेश कडू खऱ्या अर्थानं 40+ संघाची ही खासियत प्रत्येक जण सहकार्य करत असतं आणि आपण जे 40+ जर आता जे आहेत खेळाडू त्याचा विचार केला तर त्या काळचा काल वेगळा होता, परिस्थिती वेगळी होती. त्या परिस्थिती वेगळ्या असताना ज्याप्रमाणे खेळातल्या सद्भावना आपण जपून ठेवल्या त्या आज या मैदानात पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळतात. जाऊया मैदानामध्ये. अतिशय महत्त्वाचा सामना दोन्ही संघासाठी